सांगतो मी कसं काय करतो बोल आंदोलन मग मारतात आईला मुलीला कसं काय तुम्ही काय पट्ट्यात मारलेलं नाही कोणी मारली ये रे मारली चल तू याने लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मार कारू देत नाही तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही कारू धरतात रे दहशतवादी का हा दहशतवादी सारखं धरतोय मला नाव सांग तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं जीवन जगतोय पत्र व्यवहार देऊन 30 दिवसानं तो उत्तर मला दिलं नाही मी एसपी ऑफिसमध्ये बी गेलो मला म्हटलं एफआयआर करा ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर एफआयआर करा जांच करा ती बी कारवाई झाली नाही मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझं प्रादुर्भाव होतोय दुष्परिणाम होतोय तुम्ही स्वच्छ भारत अभियान करतायत त्या अंतर्गत माझ्या घरासमोर गटरचं पुरतं पाणी थांबवा हा मुलगा आजारी पडतोय गटरमध्ये 2 वेळेस पडला माझ्या जागाच नाही गटर लोट चालत होतो तुम्हाला फोटो दाखवेल आणि त्या व्यतिरिक्त यांनी मला जेव्हा मी इथं गेलो निवेदन दिलं होतं 24 तासाच्या आत काहीतरी करा म्हणून आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिलं आणि बसलेलो होतो आला आणि डायरेक्ट बॅगा ओसल्या आणि ते निवेदन बी उचललं फाडलं आणि मला 2 लाथा मारल्या त्याने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राममध्ये लाईव्ह आहे आणि त्या अधिकारी मानलं मोबाईल बी हिसकवला हो आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे आम्ही दहशतवादी सारखं वागणूक घेतोय आता माझी हीच मागणी आहे की आम्हाला एक तर कायमचा दहशतवादी करा या तर स्वतंत्र भारतामध्ये लिहून द्या गुलाम भारत आणि आज आयुक्त ऑफिस केलंय ना ते आयुक्त ऑफिस बंद करून द्यावं आणि तिथं काहीतरी एखादी कर्मचारी असा नगरसेवकला बसून द्यावं राजनेता जे कार्यकर्ता असतील त्यांना बसून द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा त्याला माझ्या समोर पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे आणि जर त्याच्यावर गुन्हा नोंदत नसणार तर तोच गुन्हा आमच्यावर नोंदून द्या म्हणजे आम्ही माझ्या मुलाला बी नोंदून द्या आम्ही दहशतवादी होऊन गेलो आता एवढीच मागणी तो मारतो ना मला मग आम्ही देशात स्वातंत्र्य आहेच नाही तो मारतोय आणि सैनिकाचं त्याला माहिती का ट्रेनिंग 1 दिवस तरी देश सेवा केली का इथं भ्रष्टाचार करून फिरतोय ना तो त्याला मला देश सेवा केली असेल ना 1 दिवस येऊन दाखव 1 मॅन तर मी करलं असतं पण माझा मुलगा आहे माझ्या मागं मला माहिती डिसिप्लिन सोल्जर कानून कागद संविधानावर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लाथ मारली संविधान राहिलं नाही मोदी साहेबांना विनंती करतो ते पेढे खाऊ घालतात जवानांना आणि जवानांना दहशतवादी सारखं जे सोडलंय एका सैनिकाचा विषय नाही होता असंख्य सैनिकांचा कलंक मिटवतोय का बरं जांच करते तुम्ही यासाठी मी आता त्या माणसाला बी सांगतो ज्याने मला लाथ मारली ना त्याला समोर आणा आणि त्याच्यावर गुन्हे नोंदा खरंच एखादी कोणी कार्यकर्ता असतील राज साहेब उद्धव साहेबांना विनंती करतो मी तर तुम्ही मराठी माणसाला सांगता ना हा अन्याय होतोय सैनिकावर बोला आता आणि आणा तुमचे कार्यकर्ता